आपण पाहत आहात टॉप न्यूज पुणे। जंतर मंतरवरून सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवलं। उपोषणाच्या 21व्या दिवशी मोठी कारवाई। नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या 21व्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात हलवलं। पोलिसांनी ही कारवाई त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार केल्याचं सांगितलंय। आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। आंदोलनस्थळी तैनात पोलिसांनी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं। या घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। मात्र आंदोलनकर्त्यांनी ही कारवाई जबरदस्तीची असल्याचा आरोप केलाय। वांगचुक यांच्या संमतीशिवाय त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केलाय। सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केलेत। दरम्यान या घटनेनंतर जंतर मंतर परिसरात सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे। आंदोलन पुढे सुरू राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 8080 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहेत। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।